हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि या वर्षी तर खूप जास्त कडाक्याचं ऊन आहे. तर गरमीमुळे आपली मुले जेवण कमी करतात, उन्हाळ्यामध्ये खात नाहीत, असं बऱ्याचशा मम्मीची तक्रार असते. तर तुमचीही अशीच तक्रार असेल आणि तुमचीही मुलं उन्हाळ्यामध्ये जेवण व्यवस्थित करत नसतील तर त्यांचं शरीर हायड्रेटिंग ठेवण्यासाठी मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी छान असं टेस्टी ज्यूस. तर ह्या ज्यूसनं फक्त शरीरच हायड्रेटिंग राहत नाही तर त्यांना पुरेपूर एनर्जी पण भेटेल आणि त्यांचं जो ते जेवण करत नाहीत त्याची कमी ह्या ज्यूसनी नक्कीच पूर्ण होईल. तर चला पाहूयात आपण की हा हेल्दी ज्यूस कसा बनवायचा व त्यासाठी काय काय साहित्य लागते. तर हा चिकूचा ज्यूस अगदी पौष्टिक आहे. यात कुठलंही असं वेगळं काही टाकलेलं नाही, सगळे पौष्टिक पदार्थ टाकलेले आहेत आणि शरीरासाठी अतिशय उत्तम असं ज्यूस मी आज बनवणार आहे. तर चला पाहूयात ते ज्यूस बनवण्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 कप दूध, ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, पिस्ता जे काही तुम्हाला जास्त आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकायचे. परत चिकू घ्यायचे आहेत. महत्त्वाचं म्हणजे 1 कप दूध घेतला असेल तर 2 चिकू सफिशियंट आहेत, जास्त दाटसर पाहिजे नसेल तर. आणि जर तुम्हाला जाडसर पाहिजे असेल तर अजून एखादा ॲड करून त्यात अजून 1 कप दूध टाकून घ्यायचं. थोडंसं पाणी ॲड केलं तरीही चालतं, फक्त दूधच आपण वापरलं तर मुलं ते जास्त आवडीनं पिणार नाही. त्यामुळे थोडंसं एक अर्धा कप क्वांटिटीमध्ये आपण पाणी टाकू शकतो, जेणेकरून जास्त दाटसर असं चिकूचा ज्यूस होणार नाही. तर तुम्ही पाहू शकतात मी भरपूर क्वांटिटीमध्ये बनवणार आहे, त्यामुळे मी भरपूर चिकू घेतलेले आहेत, थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि चिकू ऑलरेडी खूप जास्त गोड होते म्हणून मी साखर कमी घेतलेली आहे. तुम्हाला जितकं गोड आवडतं किंवा तुमची जेवढी क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही साखर यूज करू शकतात. शक्यतो कमी शुगर वापरली तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण चिकू ऑलरेडी गोड असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला चिकूचे साल्टे आणि बिया काढून घ्यायच्या आहेत आणि मिक्सी जारमध्ये ते ट्रान्सफर करायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण व्यवस्थित चिकूचे साल्टे काढून घेऊयात आणि त्यातील बिया वेगळ्या करून घेऊयात, जेणेकरून मिक्सरमध्ये त्या एकतर बिया वाजणारही नाहीत आणि आपल्यालाही परत काढायला इश्यू नको. त्यामुळे अगोदरच आपण बिया आणि साल्टे व्यवस्थित काढून घेऊयात. आपण चिकूचे पूर्ण साल्टे व्यवस्थित अगोदर काढून घेऊयात आणि नंतर पूर्ण चिकूचे जे आपण गर घेतला आहे तो मिक्सी जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. आता अगोदर स्पेशली हा गर आपण मिक्सीला 1-2 मिनिटं फिरवून घ्यायचा आहे, किंवा त्यामध्ये शुगर आणि ड्रायफ्रूट्स ॲड करूनही आपण करू शकतो. पण दूध ॲड करायच्या अगोदर आपल्याला हा एकदा बारीक करून घ्यायचा आहे, जेणेकरून खूप छान आणि स्मूथ ज्यूस बनेल. जर आपण सगळं एकत्रच ॲड केलं तर पूर्ण चिकूचे काप स्मूथ होणार नाहीत आणि नंतर आपल्याला त्यामध्ये 1 कप दूध ॲड करायचं आहे आणि जसं की मी तुम्हाला अगोदरही सांगितलं त्यानुसार आपल्याला त्यात थोडंसं पाणीही ॲड करायचं आहे, जेणेकरून आपला ज्यूस जास्त दाटसर होणार नाही आणि मुलं त्यांचे किसन करणार नाहीत. म्हणून थोडंसं पाणी आपण त्यामध्ये नक्कीच ॲड करायचं आहे, जेणेकरून ते ज्यूस परफेक्ट टेक्स्चर पण येईल आणि प्यायलाही छान लागेल. तर अशा पद्धतीने आणखी 2 मिनिट आपल्याला फिरून आपला ज्यूस तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात अगदी हॉटेलसारखं टेक्स्चर आलेलं आहे आणि सुंदर असा चिकूचा ज्यूस अगदी 5 मिनिटात तयार आहे. तर आता कुठल्याही बाहेरच्या ड्रिंक्स किंवा काही आपल्या मुलांना देण्यापेक्षा आपण घरच्या घरी असं सुंदर असं एनर्जी ड्रिंक म्हणू शकते मी, किंवा असा चिकूचा छान असा पौष्टिक ज्यूस आपल्या मुलांना नक्कीच देऊ शकतो. त्यावर थोडंसं आपण ड्रायफ्रूट्सनी गार्निशिंग करून घेऊयात आणि छान असा ज्यूस आपल्या फॅमिली मेंबर्सला, मुलांना, घरातील जे काही आपल्या घरात सगळेजण असतील त्यांना नक्कीच देऊ शकतो. मुलांच्याही तुमच्याकडील तक्रारी कमी होतील व तुमच्या मम्मीच्या पण तक्रारी कमी होतील की मुलं खात नाहीत, कारण हा ज्यूस ते नक्कीच पितील, आवडीने पितील असं मला वाटतं. तुम्हाला आणखी अशाच रेसिपी हव्या असतील, मी ह्या उन्हाळा रेसिपीमध्ये आणखी नवीन नवीन रेसिपीज घेऊन येणार आहे. तरी तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला आणखी उन्हाळी रेसिपीज हवे असतील तर एकदा माझ्या चॅनलमध्ये नक्की जाऊन चेक करा. मी त्यामध्ये बऱ्याचशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. व माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आणखी भेटूयात एका नवीन ज्यूससोबत व एका नवीन आणि उपयोगी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.